सर्व लोकांनी समाज बांधवांनी एकत्र येऊन या ठिकाणी मणिपूरमध्ये झालेल्या महिलांवरील क्रूर अत्याचार अन्याय या अन्यायाच्या निषेधार्थ खरं तर हा सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी तहसील कार्यालयावरती काढलेला मोर्चा आहे आणि या मोर्चाच्या निमित्तानं खरं तर सर्व महिला भगिनी सर्व समाज बांधव मग तो 18 पकड जाती धर्मातील सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे। खरं तर झालेला अन्याय झालेला अत्याचार हा खरं तर सांगण्याला सुद्धा लाज वाटते। अशा प्रकारची त्या महिलांची त्या ठिकाणी धिंड काढून जो अन्याय आणि अत्याचार झाला त्या निषेधार्थ हा मोर्चा आहे आणि म्हणून या मोर्चाच्या निमित्तानं जुन्नर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सुद्धा मोर्चाला अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे। त्यांचं सुद्धा समाज बांधवांच्या वतीनं खरं तर मनापासून अभिनंदन करतो। या मणिपूर राज्याचं खरं तर सरकार हे बिनकामी सरकार झालेलं आहे आणि एक तर आदिवासी समाजाच्या खरं तर राष्ट्रपती पदावरती त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी द्रौपदीताई मुर्मू यांची त्या ठिकाणी निवड केलेली आहे। त्या ठिकाणी त्यांना पदभार देऊन सुद्धा आज आम्हाला खरं तर लाज वाटते असं मला वाटतं। आमच्या महिला भगिनी ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाला त्या कुणाची तरी आई असेल, कुणाची तरी बहीण असेल, कुणाची तरी पत्नी असेल, अशा पद्धतीने जर क्रूर अत्याचार आणि अन्याय होत असेल तर या भारत सरकारने केंद्र सरकारने पंतप्रधानांनी याची दखल घेतली पाहिजे आणि राष्ट्रपती मॅडमने खरं तर त्या राज्यामध्ये जाऊन त्या ठिकाणची कायदा सुव्यवस्था कशी आहे, त्या ठिकाणी ते आरोपी ताब्यात घेतले किंवा नाही याची शहानिशा करून खरं तर त्यांच्यावरती त्या गुन्हेगारावरती फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अशा प्रकारे खरं तर आम्ही ही मागणीच्या निमित्तानं माननीय तहसीलदार साहेबांच्या मार्फत त्या राज्याला आणि केंद्र सरकारला त्या ठिकाणी निवेदन आम्ही देणार आहोत। म्हणून या निवेदनाची दखल घेतली नाही तर उद्याच्या कार्यकाळामध्ये पूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही आणि मग याची मात्र खरं तर किंमत मोजावं लागेल। म्हणून याची तात्काळ दखल घ्यावी अशा प्रकारची या मोर्चाच्या निमित्तानं मी केंद्र सरकारकडे आणि त्या राज्याकडे विनंती करतो। अधिकच न बोलता या ठिकाणी जो अन्याय अत्याचार झालाय त्या खरंच निषेध सगळे बांधव फक्त तालुक्यातल्या नाही राज्यातल्या नाही तर सर्व देशातील समाज बांधव आज रस्त्यावरती उतरतोय आणि म्हणून केंद्र सरकारने याची दखल घ्यावी अशा प्रकारची मी केंद्र सरकारला विनंती करतो। धन्यवाद। या ठिकाणी जी अमानवी अशी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या विरोधामध्ये खरं तर आज संपूर्ण जुन्नर तालुक्यातील आदिवासी समाज तहसीलदार कार्यालयावरती आलेला आहे। मी या माध्यमातून शासनाला खरं तर सांगू इच्छितो की आदिवासी समाजाला हलक्यात घ्यायचं नाही। हलक्यात जर आदिवासी समाजाकडे वाट मागितली तर वाट दाखवू, परंतु जर वाटेला गेला तर वाट लावल्याशिवाय राहणार नाही। अशा प्रकारचं या निमित्ताने मी जाहीर असं या घटनेचा निषेध करतो आणि ज्या शासनाने खरं तर या घटनेकडे दुर्लक्ष केलं त्या शासनाचा सुद्धा या ठिकाणी जाहीर निषेध करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवरायाच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा जुन्नर तालुका आणि या जुन्नर तालुक्यामध्ये निषेध मोर्चाच्या निमित्तानं जमलेले सर्व माझे आदिवासी बांधव 18 पगड जाती धर्मातील सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। खरं तर मणिपूरमध्ये जो अन्याय अत्याचार खरं तर आमच्या आदिवासी समाजाच्या महिलेवर झाला हा अतिशय निंदनीय आहे। या झालेल्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये मी खरं तर केंद्र सरकारचा या ठिकाणी निषेध करतो, कारण की आदिवासी हा मूळ निवासी जल जंगल जमिनीचा मालक असं म्हटलं जातं आणि त्याच आदिवासींवरती जर अन्याय अत्याचार होत असेल तर हा आदिवासी समाज कधीच सहन करणार नाही हे खरं तर मला या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे। खरं तर भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, सारे भारतीय बांधव म्हणायचे आणि या बांधवांवरती आदिवासी महिलांवरती खरं तर अन्याय अत्याचार करायचा हे कुठल्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे? कारण की खरं तर हा समाज आता गोरगरीब समाज खरं तर शिकलेला आहे, सवरलेला आहे, पुढे आलेला आहे। या आमच्या दत्तगवारीने सांगितलं या आदिवासी समाजाला हलकं कोणी घ्यायची काही कारण नाहीये। हा आदिवासी समाज एकतर पेटत नाही आणि पेटला तर विजत नाही अशा प्रकारचा हा समाज आहे। खरं तर अतिशय निंदनीय गोष्ट खरं तर त्या ठिकाणी झालेल्या आहे। इथून पुढच्या काळामध्ये खरं तर भारत देशामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान साहेब म्हणतात
बेटी बढाओ बेटी शिकाओ, तर या ठिकाणी बेटी बढाओ बेटी शिकाओ त्याच्या विरोधात मी म्हणेल की बेटी जलाओ अशा प्रकारे खरं तर या देशामध्ये तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत आहे। इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना जर घडल्या तर हा पूर्ण देशातला आदिवासी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारला धडा शिकवायल्याशिवाय राहणार नाही। एवढंच खरं तर मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि या ठिकाणी थांबतो। जय आदिवासी। भारत देशाच्या मणिपूर राज्यामध्ये ही जी घटना घडली ती कित्येक महिने या राज्यामध्ये अशांतता पसरलेली होती। खरं एखाद्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्यानंतर काही राज्यामध्ये राजकीय दृष्ट्या राष्ट्रपती राजवट लावली जाते आणि ह्या राज्यामध्ये महिलांची थिंड काढली आणि तेही पोलिसांच्या समोर। आज जगाच्या याच्यामध्ये ही अमानवी घटना घडलेली असताना केंद्र सरकार या ठिकाणी झोपले आहे की काय आणि का दुर्लक्ष करत आहे। आज जर पाहिलं तर आपण देशामध्ये आज कालची इशाळगडची घटना घडली, तेच आदिवासी लोक अगोदरच पुनर्वसनाची मागणी करत असताना सुद्धा राज्य सरकारने लक्ष दिलं नाही। कालची माळींची घटना जरी पाहिली तरी अशामध्ये किती आदिवासी गेले आणि म्हणून आदिवासींकडे दुर्लक्ष करण्याची सगळी सरकारे काम करतात की काय आणि म्हणून या ठिकाणी समाज आज एकजुटीने या ठिकाणी आलेला आहे आणि आम्ही सर्वजण त्या घटनेचा निषेध करतो। ज्यांनी घटना घडली त्यांना जरी FIR दाखल केला परंतु अशा घटनेला तात्काळ त्या ठिकाणी फाशीची शिक्षा नवीन कायद्यानुसार झाली पाहिजे, तरच आदिवासीकडे दुर्लक्ष करता येणार नाही। आपण जर पाहिलं तर आदिवासींचा ॲट्रॉसिटी कायदा होता तर पूर्वी ज्या कायद्यामुळे आदिवासींना संरक्षण दिलं जात होतं त्या कायद्यामध्ये ह्या सरकारने मोदी सरकारने कायद्यामध्ये कमतरता आणून का त्या कायद्याचं ताकद कमी केलेली आहे आणि म्हणून या देशामध्ये अशा घटना घडू लागलेल्या आहे आणि म्हणून आदिवासींनी सगळ्यांनी जागृत होऊन आपण आपल्यावर होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडली पाहिजे। आज सर्व बांधव एकजुटीने आले, मी सर्वांचा आभार मानतो आणि माझा मनोगत व्यक्त करून मणिपूर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट करावी आणि त्या राज्यामध्ये घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतो। जय महाराष्ट्र। दिलेल्या आई जिजाऊ अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, दुर्गावती आणि फुलनदेवी या सगळ्यांच्या प्रतिमांना अभिवादन करते आणि मणिपूर या ठिकाणी झालेल्या घटना म्हणजे आपल्या भारत देशामध्ये ज्या ठिकाणी देवीला साडी घालून 9 दिवस पूजले जाते त्या ठिकाणी एका स्त्रीची, एका मुलीची, एका आईची निवस्त्र करून दिंड काढण्यात येते। यासारखी लाजिरवाणी गोष्ट कुठेच नाही। अख्ख्या जगातून या गोष्टीसाठी प्रतिसाद येतात। मुलींना ज्या ठिकाणी मुलगी आई लेक सुरक्षित नाही त्या देशामध्ये काय अजून काय अपेक्षा, या शासनाकडून अजून काय अपेक्षा करायची? जर मुली म्हणजे बाया फक्त स्त्रिया फक्त काही बांगडी भरण्यासाठीच असतात का? त्यांनी जर हातात शस्त्र घेतले तर दुर्गादेवी आणि फुलनदेवी झाल्याशिवाय ते राहणार नाही आणि या सरकारला हकलून लावल्याशिवाय, पाडून काढल्याशिवाय ते राहणार नाही। नारी शक्तीला जर जागा केलं तर ती दुर्गादेवी होईलच, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा। आणि एवढं बोलते आणि मी माझा जाहीर निषेध करते ह्या गोष्टीसाठी। मणिपूर या ठिकाणी झालेल्या महिलांना न्याय मिळालाच पाहिजे। न्याय काही 2 महिने उलटून गेले, आत्ताशी ही सामान्य जनतेपर्यंत ही घटना आलेली आहे। यापेक्षा अजून लाजिरवाणी गोष्ट कोणती आहे? जर भारत देश एकीकडे चंद्रयान चंद्रावर सोडतो आणि दुसरीकडे 2 स्त्रियांना निवस्त्र करून त्यांची धिंड काढतो, अशा भारत देशामध्ये काही असला विकास नकोय आम्हाला। मोदी सरकार असला विकास नकोच आम्हाला, जिथे मुलगी आणि आई सुरक्षित नाही, पहिल्यांदा जिथे स्त्री शक्तीला मान नाही अशा देशात स्त्री शक्ती सुरक्षित नाही, अशा स्त्रियांनी जायचं कुठे? जिच्यापासून सगळी सृष्टी निर्माण झाली, जिचा तुम्ही जर आदर करत नसाल तर असला पुरुषार्थ नकोय, असला विकास पण नकोय आम्हाला। जय हिंद। महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जुन्नर तालुक्यातून जमलेले तमाम आदिवासी बांधव बंधू भगिनींनो, खरं तर माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी या ठिकाणी या निषेध मोर्चाची पार्श्वभूमी सांगितलेली आहे, परंतु खऱ्या अर्थानं जर बघायचं असेल ह्या महिलांवर जे अत्याचार होण्याची जी पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर त्याची सुरुवात जी झाली होती ती तिथल्या शासनानं मैतई आणि कुकी हे 2 समाज मणिपूरमध्ये राहतात। मैतई हा त्या ठिकाणी SC समाजामध्ये आहे आणि कुकी हा आदिवासी समाज आहे
आणि या 50% असलेल्या मैतेई समाजाला त्या ठिकाणी आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचं त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं आणि त्यानंतर तिथल्या असलेल्या कुकी समाजानं त्याच्या विरोधात आंदोलनं उभी केली, विरोध सुरू केला आणि या सगळ्या याच्याकडे तिथलं जो काही भाजपचं जे काही सरकार आहे त्या सरकारने त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि मग त्यातून ह्या पुढच्या घटना वाढू लागल्या. त्यातून एक अशा प्रकारचा गैरसमज पसरवण्यात आला की मैतेई समाजाच्या एका महिलेची हत्या त्या ठिकाणी कुकी समाजाच्या लोकांनी केलेली आहे आणि मग त्याचा बदला घेण्यासाठी या नराधमांनी मोठ्या प्रमाणात संख्येने जमून 800-900 लोकांचा समूह जमून त्या ठिकाणी 2 महिलांची निर्वस्त्र धिंड काढली. जगामध्ये अशा प्रकारची लाजिरवाणी घटना कुठेही घडलेली नाही आणि त्यामुळे या घटनेचा जेवढा निषेध करू तेवढा कमी आहे. दुसरी गोष्ट, या सगळी घटना घडत असताना त्या ठिकाणी पोलिसांनी त्या ठिकाणी पूर्ण दुर्लक्ष केलं. जवळजवळ 2 महिने जोपर्यंत व्हिडिओ बाहेर येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी कुठल्याही आरोपीला त्या ठिकाणी अटक झाली नाही. हे अतिशय गंभीर बाब आहे आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना मोदी शहाचं केंद्र सरकार या ठिकाणी गप्प राहिलं आणि कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. आज भविष्यामध्ये त्या 2 समाजामध्ये टोकाचे म्हणजे फाळणीच्या वेळेला मुस्लिम आणि हिंदूंमध्ये ज्या प्रकारची भावना होती त्या प्रकारची भावना आज तिथं निर्माण झालेली आहे आणि हे कधी न मिटणारा डाग या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे माझी केंद्र शासनाला विनंती आहे की कुकी समाज जो आहे, जो डोंगरादऱ्यात राहतो, त्यांचा वेगळा केंद्रशासित प्रदेश करावा, त्या ठिकाणी तत्काळ केंद्राचं शासन लागू करावं अशा प्रकारची मागणी व्यक्त करतो आणि या घटनेचा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो. धन्यवाद. अशा प्रकारची घटना ही मणिपूरमध्ये घडलेली आहे. ही केवळ पहिलीच घटना नव्हे. या जगामध्ये जर एखादा समाज दाबून टाकायचा असेल तर ज्या समाजाला दाबायचं आहे त्या समाजाच्या स्त्रिया पहिल्या नागवल्या पाहिजेत आणि पहिला त्यांच्यावरती अत्याचार केला पाहिजे. ही इतिहासापासूनची परंपरा राहिलेली आहे आणि याच पद्धतीमुळे आजचा आदिवासी समाज हा सातत्याने मागे राहिलेला आहे, सातत्याने अन्याय अत्याचार झालेले आहेत आणि म्हणून या आजही या प्रवृत्ती या 21व्या शतकामध्ये तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जिथे केदारीताईंनी सांगितले की चंद्रावरती भारतीयान पाठवते त्या काळामध्ये या घटना घडतात. याच्यासारखी लाजिरवाणी दुर्दैवी गोष्ट कोणती नसेल. या प्रकारचे विचार आजही या समाजामध्ये शिल्लक आहेत. आदिवासी समाजाच्या तरुणावरती तोंडावरती मुतण्याचे प्रकार कोण शिजवतं, हे प्रकार कुणाच्या डोक्यामध्ये या प्रवृत्ती आहेत. हे काही लपून राहणारी गोष्ट नाहीये, ही लपण्यासारखी गोष्ट नाहीये. हे विचार आज सोशल माध्यमाच्या रूपाने बाहेर येतात. लोकरे साहेबांनी सांगितलं कुकी समाज तिथला अत्यंत दुर्गम अशा भागामध्ये राहणारा, डोंगरदऱ्यांमध्ये राहणारा समाज हा मुख्य आदिवासी समाज आहे. पण सोशल मीडियावरती कोण काय फिरवतंय. या भाजप सरकारच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहेत, या समाजामध्ये तेढ निर्माण करता आहेत. हा समाज पेटवायचं काम या युनिव्हर्सिटी यांच्या करता आहेत. हे यांचे दलाल लोक हे काम करतायत. हे विसरून चालणार नाहीये. धर्मामध्ये आम्ही काही पडण्याची कारणं नाहीयेत. आमचा समाज हा स्त्री सत्ताक समाज आहे. आमची संस्कृती स्त्री सत्ताक संस्कृती आहे. आमच्या स्त्री सत्ताक संस्कृतीचा नाश कोणी केला. आजही आमच्या समाजाला मागे टाकायचं काम कोणी करतं. आरक्षणाच्या विरोधात कोण काय काड्या करतो. कुणाच्या मंत्रिमंडळामधले हे लोक आहेत, काय भाषा बोलत आहेत. आज घटनेला नख लावायची कामं करतायत. आज आदिवासी समाजाच्यावरती बोलत नाही. आमची पहिली पिढी आज याच्यावरती कुठेतरी शिकती आहे, पुढे आलेली आहे, पण सोडणार नाही. आम्ही या सगळ्याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. ही आलेली पिढी ही आमची सातत्याने संघर्ष करेल आणि हा संघर्ष पुढे घेऊन जाईल. आमच्या स्त्रियांवरती आज तिथं अन्याय अत्याचार झाला असेल, तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी काहीतरी मेसेज पाठवून हे सगळं पसरवित आहात वातावरण, हे थांबवा. आम्हाला या तानाशाहीच्या प्रकारामध्ये आज ज्या देशाचे पंतप्रधान मोदी आहेत आणि गृहमंत्री अमित शहा आहेत, याच्या पलीकडे आम्हाला एकही मंत्री माहिती नाही. आम्हाला आमचा आदिवासी केंद्रीय विकास मंत्री सुद्धा माहित नाही. एवढी अवस्था या तानाशाहीने केलेली आहे. हे आज तुम्हाला गोड वाटत असेल, पण या तानाशाहीचा प्रकार म्हणजेच हिटलर आणि मुसोलिनी होता, ज्याने अख्खं जग महायुद्धामध्ये घातलं
आणि स्वतःला आत्महत्या करायची वेळ आली. ह्या भारत देशामध्ये सुद्धा आजही आपण धर्मामध्ये जाती धर्मामध्ये या महाराष्ट्रामध्ये धनगर आदिवासींमध्ये संघर्ष लावण्याचं काम याच विचार प्रवृत्ती जशा जशा वाढल्या तसं हे संघर्ष टोकाचे होत गेले. हेही विसरून चालणार नाही. आपल्याला या सगळ्याचं सर्व कार्यकर्त्यांना सर्व समाज बांधवांना लक्षात ठेवलं पाहिजे की या प्रवृत्तींना आपण धडा शिकवायचा असेल तर आपल्याला व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे, पुढे गेलं पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला योग्य मार्गदर्शन करून पुढे आपण हा संघर्ष अधिक तीव्रतेने पुढे नेला पाहिजे. मणिपूर मधली ही घटना दुर्दैवी आहे. हिचा करू तेवढा निषेध थोडाच आहे, परंतु तरीही मी आज या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या वतीने या घटनेचा निषेध करतो. थांबतो. इन्कलाब जिंदाबाद.